चंद्रपूर महापौर निवडणुकीवरून डिवचलेलं आहे। ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधल्या एका खोक्याचा पुरावा देणार असं संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलेलं आहे। संदीप देशपांडेंनी एक्सपोस्टच्या माध्यमातून हे डिवचलेलं आहे। ते काय म्हणतात आपण पाहूयात। ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधल्या एक खोक्याचा पुरावा देणार म्हणजे देणार। तर आज 10:30 वाजता मनसेची बैठक बोलावण्यात आलेली आहे। राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरती ही बैठक बोलावलेली आहे। मुंबईच्या शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि मुंबईतील विभाग अध्यक्ष या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। तर मराठी भाषा दिनाच्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती ही सध्या समोर येते। 2008 साली मनसेनं रेल्वे भरती चाचणी परीक्षा विरोधामध्ये आंदोलन करत उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली होती आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करण्यात आलेली होती। राज ठाकरेंना अटक केल्यानंतर मनसेचे नेते आणि महाराष्ट्र सैनिकांनी ठिकठिकाणी तोडफोड केली, रास्ता रोको केला आणि कायदा सुव्यवस्था बिघडवली। या सगळ्या प्रकरणी एकूण 90 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत, ज्यामध्ये आरोपी म्हणून अखिल चित्रे, हाजी अराफत शेख, शिरीष पारकर यांची सुद्धा नाव आहेत। या सगळ्या प्रकरणावरती आज बांद्रा कोर्टामध्ये सुनावणी होणार असून वरच्या कोर्टामध्ये हे प्रकरण वर्ग होणार की बांद्रा कोर्ट या सगळ्याच्या शिक्षेसंदर्भामध्ये काही निर्देश देणार हे पाहावं लागेल। तर सद्यस्थितीमध्ये अखिल चित्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत, हाजी अराफत शेख हे भाजपमध्ये आहेत, तर शिरीष पारकर हे मागील अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय नाहीयेत। बातमी आहे अहिल्यानगरमधून।